ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सध्या उपवासाचे दिवस चालू आहेत, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक उपवासाची खमंग आणि झटपट होत असलेली रेसिपी. त्यासाठी घेतलेली आहे 1 वाटी भगर. काही भागांमध्ये भगरीला वरीचे तांदूळ असंही म्हणतात. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. कमीत कमी 1 तास भिजू घालायची. या ठिकाणी मी भगर भिजू घालून 5-6 तास झालेले आहेत, म्हणून ती अजूनच छान भिजलेली आहे. आता ही एका मिक्सी जार मध्ये मी घालून घेते. थोडंसं पाणी निथळून घ्यायचं. या ठिकाणी पाहू शकता पाणी किती थोडंसं घेतलंय मी. आणि यामध्ये एक उकडलेला बटाटा घालून घ्यायचा. तिखटपणासाठी काळ्या मिऱ्यांची पूड किंवा लाल किंवा हिरव्या मिरच्या तिखटपणानुसार घालून घ्यायच्या त्या याच वेळी. उपवासाला खात असल्यास यामध्ये आलं, कोथिंबीर आणि जिरं देखील घालता येतं. आणि आता या ठिकाणी घालून घेते 3 टीस्पून दही. दही जास्त आंबट असल्यास आपण कमी घालायचं, किंवा दही नसल्यास ताक देखील घालू शकतो. ताकही नसल्यास एका लिंबाचा रस घालायचा. चवीनुसार सैंधव मीठ. आणि आता आपण याची एकदम स्मूथ पेस्ट काढून घ्यायची. पाहूयात स्मूथ अशी पेस्ट झाली की नाही. एकदम स्मूथ आहे आणि याची कन्सिस्टन्सी देखील मला जशी हवी तशीच झालेली आहे. मिक्सर मधून काढत असताना यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. दही आणि भिजत असताना जे पाणी होतं त्यातून ते निथळून घेऊन जेवढं पाणी होतं त्याच पाण्यामध्ये ही पेस्ट छान झालेली आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. अगदी अशाच कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला जो काही आपला फराळाचा नाश्ता बनेल तो खूप मस्त बनेल. यापेक्षा घट्ट बॅटर असल्यास थोडं पाणी टाकता येतं. आणि या ठिकाणी आपलं हे काम संपलेलं आहे. अगदी सोपं आहे आणि झटकीपट होतं. पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कमी फ्लेमवर 1 मिनिटासाठी पॅन चांगला तापला की त्याला मी लावून घेतलेला आहे लोणी. आपल्याकडे लोणी नसल्यास तेल देखील लावता येतं, पण लोण्यामुळं या नाश्त्याला खूप मस्त चव येते. आपण आधी भगर भिजत घातली ना की तिथून पुढे तो 10 ते 20 मिनिटांमध्येच हा नाश्ता होऊन जातो. आणि बनवायला पण सोपा आहे, जास्त किचकट नाही आणि पचायला देखील हलका आहे. हे पौष्टिक आहे आणि आपल्याला उपवासाच्या दिवशी पोट भरून खाण्याचाही आभास होतो. म्हणण्यापेक्षा हा पोटभरणीचा जिन्नस आहे. आपल्याला जेवढा जाड ठेवायचा तेवढा जाड आणि जेवढा पातळ ठेवायचा तेवढा पातळ आपण ठेवू शकतो. आता मोजून 2 मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी 2 मिनिटं झालेली आहेत आणि किती मस्त छानपैकी भाजलेला आहे हे तुमच्या लक्षात येतच आहे. आता याला उलथून घेते, थोडंसं लोणी घालते. अगदी सहज उलटल्या जातो. इथे पाहत आहात तुम्ही, एका जिन्नसापासूनच आपण हा मेनू बनवलेला आहे आणि याशिवाय तो बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ आणि मेहनतही लागलेली नाही. आता याही बाजूने मी 2 मिनिटं भाजून घेतलेला आहे. अतिशय मस्त झालेला आहे. पाहू शकता या ठिकाणी. डोसा पॅन घेऊन त्यावर हे बॅटर आपण पातळ घातल्यास तो छान डोसा बनेल आणि पॅन मध्ये घातल्यास तो एक छान उत्तप्पा टाईप बनतो. आणि पाहू शकता या ठिकाणी किती मस्त झालेला आहे. मी असं वाक्य बोलते ना किती मस्त झालेलं आहे, तेव्हा मला माझंच हसायला येतं की हे मस्त तुम्ही म्हणायला पाहिजे. कमेंट्स बॉक्स मध्ये टाका कसा वाटला ते मलाही कळू द्या. हा मेनू आवडल्यास एक लाईकचा थंब द्या. हा उपवासाचा मेनू आपल्याला उपवासाचं लिंबू लोणचं, शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याचं पिठलं, शेंगदाण्याची कढी किंवा दह्याचं रायतं कशा सोबतही भन्नाट लागतो.
यासोबत काही न घेता देखील आपण असाच खाऊ शकतो. तो देखील खूप मस्त लागतो, म्हणून एकदा बनवूनच पहा. असेच नवनवीन झटपटीत चटपटीत कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये होणारे मेनू पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. आणि सबस्क्राईब केल्यास प्लीज व्हिडिओ पाहत जा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील टाकत जा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू सोबत. श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तसेच ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे नियमितपणे व्हिडिओ पाहतात त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.